जे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्यांच्यासाठी आम्ही केली आहे केरळ ट्रिप स्वतःच्या गाडीने। आम्ही पाहिले केरळचे समुद्र किनारे, बाहुबलीचा धबधबा, मुन्नार आयलँडची सुंदर बोटिंग, नंतर घेतले जटायूचे दर्शन, मग आम्ही फिरलो मुन्नार आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे। आपल्याला आता पुण्याकडे मार्गस्थ व्हायचे आहे। तर या एपिसोड मध्ये पाहू आम्ही मुन्नार सोडल्यावर पुण्याकडे कसे आलो, येताना कोणती कोणती ठिकाणे पाहिली, कोणत्या रोडने आलो। पाहत राहा, कळेल तुम्हाला कसा झाला आमचा परतीचा प्रवास। केरळ आणि तमिळनाडूची सीमा पार करताच वातावरणातील बदल त्वरित जाणवला। एक शार्प जम्प दिसला। केरळमधून प्रवास करताना जवळपास प्रत्येक काही किलोमीटरवर चर्च, रस्त्याच्या बाजूला उभे असलेले क्रॉस आणि ख्रिश्चन संस्कृतीची चिन्हे दिसत होती। पण तमिळनाडूमध्ये प्रवेश केल्यानंतर दृश्य पूर्णपणे बदलले। आता रस्त्याच्या कडेला रंगीबेरंगी मंदिराचे गोपुर, लहान मोठी देवस्थाने आणि दक्षिण भारतीय मंदिर संस्कृतीची ओळख करून देणारी वास्तुकला दिसू लागली होती। फक्त राज्याची सीमा बदलली होती, पण भाषा, रस्ते, घरे, लोकांचे पोशाख आणि धार्मिक वास्तू सगळ्याच गोष्टीमध्ये एक वेगळी सांस्कृतिक ओळख जाणवत होती। मी आता आदियोगीला चाललेलो आहे आणि आदियोगीला मध्यभागी एका रेस्टॉरंटमध्ये थांबलोय। तर हे पहा, केरळ तमिळनाडू मधली भजी ही युनिक आपल्याकडे काही भेटत नाही, पण आपण पिक्चरमध्ये वगैरे बघितलेली असतील। आतून डोबळी मिरची आणि वरतून काय आणि वरतून बेसन, मस्त लागतं। हे पाहिजे मिरची भजी आणि ही केळाची भजी। आता ही गोड असते, चांगलं गोड आहे। आतमध्ये असं स्लाइस केलेलं केळ आहे। हे पहा आतमध्ये कच्चं केळ आहे आणि मग त्याला वरती बेसन लावून आपलं भाज्यासारखं केलेलं आहे, चांगलं लागतंय तसं। दिवसभराचा प्रवास करत अखेर आम्ही पोहोचलो वेलिंगयानगिरी पर्वताच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या भव्य आदियोगी शिवमूर्ती समोर। अरे पहा, संध्याकाळचे 7 वाजलेत, आम्ही 7 वाजता आलोय। वातावरण वगैरे खूप सुंदर आहे, पण मूर्तीवर जो प्रकाश असायला पाहिजे तो खूपच कमी आहे आणि निळसर प्रकाश दिलेला आहे। आम्ही उटीला म्हणजे इथं येऊन गेलेलो, जेव्हा आम्ही उटीला आलतो तेव्हा साधारणतः 5 वाजता आलतो संध्याकाळी। तर तुम्हाला जर काही इथं यायचं असेल तर मी तर प्रेफर करेल या टायमाला येऊच नका। हे पहा, मूर्ती पण व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे तुमचे फोटो वगैरे काहीच व्यवस्थित येणार नाही आहेत। तुम्ही 6च्या आधी यायचं इथं ट्राय करा। ठीक आहे, जवळ जाऊन आता मूर्ती बघू। आम्ही अंधार पडल्यावर आलो आणि आम्हाला वाटले की उशिरा येऊन चूक झाली, कारण मूर्तीवर असणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे फोटो सुद्धा चांगले येत नव्हते। आणि थोड्याच वेळात आम्हाला सरप्राईज मिळाले। खूपच सुंदर लाईट शो सुरू झाला आणि आम्ही तो लाईट शो पाहतच राहिलो। पहा याच्या थोड्या हायलाइट्स। Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. तर शो आपण पाहिला असेल, लिंक मी देतो, पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ पहा तुम्ही। खूपच सुंदर शो आहे, म्हणजे जास्त काही कळलं नाही, पण योगाचे जे काही बेनिफिट आहे किंवा त्याचा जो काही इतिहास आहे, जल, वायू, अग्नी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, शिव पार्वती ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून सांगितलेल्या आहेत। तर तो व्हिडिओ नक्की पहा। आता हे नक्की रोज असतो का नाही मला माहीत नाही, का एका स्पेसिफिक दिवशी असतो। आम्ही आलो लग बाय चान्स आम्हाला हे सगळं पाहायला भेटलं। खूप सुंदर एक्सपिरियन्स होता। तुम्हाला जर का फोटो मॅटर करत नसतील आणि तुम्हाला हे अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही रात्री या। मी इथं लिहून देतोच की कधी रोज असतं का कधी असतं ते। आणि जर का तुम्हाला आदियोगीचा लाईट शो रोज संध्याकाळी 7 वाजता असतो, म्हणून तुम्ही 5-5:30 वाजता इथे येऊ शकता तासभर फोटो काढून। मग पुढे 7 वाजता हा शो पाहून तुम्ही पुढे जाऊ शकता। तर आता एकदम खतरनाक विषय झाला। आम्ही बाहेर येत होतो आणि आम्हाला आमचीच इरिटिका जाताना दिसली। वरती आम्ही ज्या पद्धतीने सामान बांधलंय त्याच पद्धतीने सगळं सेम। मी एवढा घाबरलो, पळत पळत त्या गाडी पाठीमागे गेलो, पण ती गाडी कर्नाटकची होती। पण मी तुम्हाला आता हे पहा, दोन्ही साईड बाय साईड फोटो पहा, किती सेम आहे, फक्त गाड्यांचे नंबर वेगळे आहेत।
मी किती घाबरलो. म्हणलं आपली गाडी कुठे कोण घेऊन चालला आता. आता रात्र झाली होती म्हणून आम्ही राहण्यासाठी हॉटेल शोधायला सुरुवात केली. पण रस्त्यात एक गोष्ट ठरवली की कोइंबतूरला राहायला नको, कारण कोइंबतूर हे मोठं शहर आहे. सकाळी निघताना ट्रॅफिक मध्ये अडकू शकतो. म्हणून आम्ही आधी कोइंबतूर क्रॉस केलं आणि मग हॉटेल शोधायला सुरुवात केली. पण जास्ती तर हॉटेल पुढे सालेम मध्ये दिसत होते. आता रात्रीचे 9 वाजले होते. सालेम अजून 3 तास लांब होते. पण पुढे एका ठिकाणी हॉटेल भेटले. तर हे पहा, इथं शिलाँग इन म्हणून हे हॉटेल आहे. आम्ही थांबलेलो आहे आणि कोइंबतूरला राहायचं नव्हतं, कारण कोइंबतूरमध्ये परत ट्रॅफिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे आम्ही बरंच पुढे आलो आहे कोइंबतूरपासून साधारणतः एक 40 वगैरे किलोमीटर लांब आलो असेल आम्ही. आणि तिथं पुढं आता स्टे केलेला आहे आणि रूम पण चांगले मिळालेत. तर ही रूम, हे 3 जण इथं झोपणार, 4 जण, आणि सगळे 2 फॅन आहेत. हे पहा, आपण आता निघालोय आणि आता नवीन प्रकार आहे पोंगल राईस. उपीट सारखंच लागतंय. आता बघायचं साऊथमध्ये इडली मागवली, डोसा मागवला आणि पोंगल राईस मागवला. तर आपल्याला चित्रदुर्गला जायचंय. बघू आता पुढे रस्त्यात. तर आपला परतीचा रूट असा होता की मुन्नारवरून निघाल्यावर आदियोगी, मग कोइंबतूर, मग सालेम, मग बँगलोर, पुढे चित्रदुर्ग, नंतर हम्पी, सोलापूर आणि पुणे. तर आजचा पूर्ण दिवस प्रवासात जाणार होता. पुढे सालेम क्रॉस केलं, नंतर कर्नाटक मध्ये आलो, बँगलोर क्रॉस केलं, चित्रदुर्ग क्रॉस केलं आणि पोहोचलो हम्पी मध्ये. आज पूर्ण दिवसात 12 ते 13 तास प्रवास केला आणि 550 किलोमीटर क्रॉस करून आम्ही पोहोचलो हम्पी मध्ये आणि तिथे स्टे केला. पहिल्या दिवशी आम्ही हम्पी मधील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आणि विजयनगर साम्राज्याच्या खुणा पाहत संपूर्ण दिवस फिरलो. दुसऱ्या दिवशी आम्ही अंजनाद्री हिल्स कडे गेलो. हम्पी मध्ये नेमकं काय पाहावं, कोणती ठिकाणे कोणत्या क्रमाने पाहावी, गाडी कुठे पार्क करावी, कुठे चालत जावे, किती दिवस लागतात, ही पूर्ण ट्रिप प्लॅन कशी करायची हम्पीची, यावर एक सविस्तर डॉक्युमेंटरी बनवलेली आहे. तर या व्हिडिओ नंतर तुम्ही ती डॉक्युमेंटरी पाहू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही आमचे सामान पुन्हा एकदा गाडीमध्ये भरले. पण यावेळी गाडीमध्ये सामान ठेवतानाची भावना वेगळी होती, कारण प्रत्येक दिवशी सकाळी गाडीमध्ये सामान ठेवताना समोर एखादे नवीन ठिकाण असायचे, नवीन रस्ता असायचा आणि दिवसभरात काय अनुभवायला मिळेल याची उत्सुकता असायची. पण आज समोर कोणतेही नवीन डेस्टिनेशन नव्हते. आजचं डेस्टिनेशन होतं आपलं घर. पुणे ते हम्पी हे अंतर सुद्धा 550 किलोमीटर होतं. म्हणजे प्रवासाचा शेवटचा दिवस सुद्धा ड्रायव्हिंग मध्येच जाणार होता. सकाळी साधारणतः 10 वाजता आम्ही हम्पीहून पुण्याकडे निघालो. सुरुवातीला घरापासून इतक्या लांब निघताना मनामध्ये एक वेगळी भीती होती. एवढा मोठा प्रवास व्यवस्थित पूर्ण होईल का, गाडीला काही प्रॉब्लेम आला तर, कुटुंबासोबत इतक्या लांबचा प्रवास सुरक्षित होईल का, आपण तयार केलेलं प्लॅनिंग प्रत्यक्षात योग्य ठरेल का. ट्रिप सुरू करताना असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली होती. आता आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. अनेक शहरामधून गेलो होतो. घाट रस्ते, समुद्र किनारे, अरुंद गावातील रस्ते आणि मोठे हायवे अनुभवले होते. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक अशी 3 राज्ये मागे टाकून पुन्हा आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करत होतो. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करताच मनामध्ये एक वेगळा दिलासा निर्माण झाला, जो या संपूर्ण प्रवासाची असलेली थोडीफार काळजी आणि भीती एका क्षणात संपली होती. घर अजूनही काही तास दूर होते, पण आपल्या राज्यामध्ये परत आल्यामुळे घरात जवळ आल्यासारखे वाटत होते. आता रस्त्यावरील गावांची नावे ओळखीची दिसू लागली होती. भाषा पुन्हा आपली वाटू लागली होती. यानंतरचा प्रवास फक्त किलोमीटर पूर्ण करायचा राहिला नव्हता. तो प्रवास होता घराकडे परत जाण्याचा. सूर्य हळूहळू मावळत होता. रस्त्यावरील प्रकाश कमी होत होता. आम्ही महाराष्ट्रातून निघालो. कर्नाटकचा समुद्र किनारा अनुभवला. जवळपास निम्मे केरळ फिरून केरळचा निसर्ग जवळून पाहिला. कोणतीही ट्रिप सुरू करण्यापूर्वी मनामध्ये एक थोडी भीती असतेच, पण प्रवास पूर्ण केल्यानंतर लक्षात येते की त्या भीतीच्या पलीकडेच काहीतरी सर्वात सुंदर अनुभव आपली वाट पाहत असतात. काही ठिकाणी आमचे प्लॅनिंग योग्य ठरले, तर काही ठिकाणी परिस्थितीनुसार प्लॅन बदलावा लागला. पण कदाचित हेच रोड ट्रिपचं खरं सौंदर्य असतं. रोड ट्रिपमध्ये सर्व गोष्टी आपल्या प्लॅनिंग प्रमाणे घडत नाहीत. पुण्यापासून सुरू झालेली
गोकर्णा, कन्नूर, कोझिकोडी, अथिरापल्ली, मुन्नार आयलँड, जटायू, मुन्नार, आदियोगी आणि हम्पी आणि शेवटी पुढे आपलं घर. साधारणतः रात्री 9 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि जवळपास 3,500 किलोमीटरचा आमचा मोठा प्रवास पूर्ण झाला. तर ही फक्त एक केरळ रोड ट्रिप नव्हती, ही होती आमची केरळ स्टोरी. ही पूर्ण ट्रिप तुम्हाला प्लॅन करायची असेल तर यासाठी एक सविस्तर PDF बनवली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. जेव्हा तुम्हाला केरळ ट्रिप करायची असेल तेव्हा तुम्ही ही PDF खरेदी करू शकता व तुमचे हजारो रुपये या ट्रिप मध्ये वाचवू शकता. तर लवकरच भेटू पुढील एपिसोड मध्ये तुमच्या काही प्रश्नांसोबत आमची उत्तरे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण ट्रिप आवडली असल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. तुमची ट्रिप प्लॅन करा. धन्यवाद.